निर्गुण भजनांच्या सुरांनी रंगली गुढीपाडव्याची पहाट. भारतीय संस्कृतीच्या वर्षारंभानिमित्ताने गेली 29 वर्ष सुरू असलेली परंपरा यावर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला सूर्याच्या पहिल्या किरणांचं स्वागत सूर पहाटेचे या मैफिलीतील पंडित भुवनेश कोमकली यांच्या निर्गुण भजनांनी झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगलीतील गुरुकुल संगीत विद्यालयाचे विद्यार्थी नुपूर देसाई आणि ओमराज ऐवळी यांच्या अभंगाने करण्यात आले. त्यानंतर पंडित कुमार गंधर्व यांचे नातू पंडित भुवनेश कोमकली यांच्या निर्गुण भजनांच्या सुरांनी ही मैफिल उत्तरोत्तर रंगतच गेली आणि या सर्व गायकांना तबला साथ आशय कुलकर्णी, हार्मोनियम साथ स्वरूप दिवान तर तानपुरा साथ वर्षा बन्सीवाल यांनी दिली. यामध्ये पंडित भुवनेश कोमकली यांनी मैं जागो म्हारा सद्गुरु जागील, लागी होय सो जनिय म्हारा भाई, नेहरवा हमकान भावे, भजले रे मना गोपाल गुणा, आरती परब्रह्म की कीजे, निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा, गगनघटा गहराणी रे अवधूता ही भजने सादर केली. स्वर्गीय अरुण दांडेकर यांच्या प्रेरणेने 29 वर्षापूर्वी सुरू झालेला हा आगळा वेगळा उपक्रम आता संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होऊ लागला आहे. रोटरी क्लब ऑफ सांगली, रोटरी सिल्वर ज्युबिली ट्रस्ट, संगीत साधना लोकार्पण प्रतिष्ठान, संस्कार भारती आदी संस्थांच्या पुढाकाराने आणि दांडेकर आणि कंपनीच्या सौजन्याने हा उपक्रम सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पहाटे 5 ते 7 या वेळेत कांतीलाल शाह लॉन, रोटरी हॉल, गणेशनगर, सांगली येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सांगता नेहमीप्रमाणे साने गुरुजींच्या बलसागर भारत हो या देशभक्तीपर गीता प्रार्थनेने झाली. त्यानंतर मान्यवर उपस्थितांच्या हस्ते सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी गुढी उभारण्यात आली आणि हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी CA सलील लिमये, दांडेकर आणि कंपनीचे ओंकार आणि आदित्य दांडेकर, लोकार्पणचे महेश कराडकर, भास्कर दामनकर, रोटरी क्लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष महेश झमर, सेक्रेटरी अभिजित उदगावकर, अशोक सामंत, अथांग गोकाणी, अभिजित लेंडवे, चिदंबर मगदूम, संगीत साधना लोकार्पण प्रतिष्ठान, संस्कार भारती आदी सर्व संयोजक, संस्थांचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.